सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा जहाल प्रश्न 1897 मध्ये टिळकांनी ब्रिटिशांना विचारलं आणि ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला लावून त्यांना सक्षम कारावासासाठी पाठवून दिलं. सध्याची परिस्थिती तशीच होताना आपल्याला कुठेतरी दिसून येते. संदर्भ आहे तो म्हणजे काय, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करताना हिंदी भाषेचा वापर केलेला जो अनिवार्य आहे तो अनिवार्यता ही सध्या प्रत्येक स्टेटला कुठेतरी जड होताना दिसते, विशेषतः साऊथ इंडियाचे असलेल्या स्टेटला. महाराष्ट्राचाही संदर्भ त्याच्यामध्ये घ्यावा लागणार आहे, कारण की महाराष्ट्रामध्येही अशा प्रकारची हिंदी भाषा अनिवार्य करताय हे मान्य आम्ही कधीही करणार नाही. हे सामान्य स्वरूपातले भाषातज्ञ आणि शैक्षणिक स्तरावर असलेले प्रत्येक शिक्षक तज्ञ हाच सवाल उठवतोय. सरकारने हिंदी भाषा का अनिवार्य करावी, त्याच्या मागचं कारण काय हे आपल्याला थोडं इतिहासाच्या माध्यमातून समजून घेणं गरजेचं आहे. 1964ला कोठारी आयोग आपल्याकडे स्थापन झाला आणि कोठारी आयोगाने आपल्या भारत देशामध्ये शैक्षणिक स्वरूपातील जो आमूलाग्र बदल करायचा असेल असं ठरवताना त्रिभाषिक सूत्राचा वापर करावा आणि त्याच्यातून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा असलेली डेव्हलपमेंट ही लॉंग टर्म होईल अशा स्वरूपातले रिकमेंडेशन भारत सरकारला दिले. मग आता 3 लँग्वेज फॉर्म्युला जो होता तो 3 लँग्वेज फॉर्म्युला काय होता, तर पहिलं आपल्याकडं रिजनल लँग्वेजला प्रमोट करणे, दुसरी गोष्ट ग्लोबल लँग्वेज म्हणजे इंग्लिश लँग्वेजला प्रमोट करणे आणि तिसरी भाषा जी की भारताच्या इतर प्रांतामध्ये बोलल्या जाती तर त्याचा असलेली अंमलबजावणी प्रत्येक स्टेटनी करणं, हा होता 3 लँग्वेज फॉर्म्युला. आता महाराष्ट्र सरकारने जो नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्याकडे तिसरी लँग्वेज म्हणून हिंदी भाषेची अनिवार्यता केली तर त्याच्यावर गदारोळ उठलेला आहे. त्यावेळेस आपल्याकडचे जे भाषा तज्ज्ञ लोक आहेत, शिक्षण तज्ज्ञ लोक आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं हे असं अनिवार्य करणं तेही प्राथमिक स्तरावर हे योग्य नव्हे. परिणाम स्वरूप 16 जून 2025 रोजी शासनाने त्याच्यामध्ये बदल केला आणि अनिवार्य शब्द काढून फक्त सर्वसाधारणपणे हा शब्द टाकला आणि काही अटी टाकल्या. त्याच्यामधल्या अट खूप गमतीशीर होती आणि हास्यास्पद होती. ती अट म्हणजे काय की जर विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 पेक्षा जास्त असेल आणि त्या सगळ्यांनी मिळून एका प्रकारचं निवेदन जर महाराष्ट्र शासनाला दिलं की आम्हाला हिंदी भाषा अनिवार्य नसायला पाहिजे, आम्हाला दुसरी भाषा शिकायची आहे, तर अशा वेळेस कुठंतरी महाराष्ट्र शासन त्याच्यावर विचार करेल आणि त्या स्वरूपातला त्या भाषेचा तज्ज्ञ तुम्हाला शिकवण्यासाठी येईल, किंबहुना ऑनलाईन स्वरूपाच्या माध्यमातून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाईल. याच्यामध्ये हास्यास्पद अशी गोष्ट आहे की 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन तिसरी भाषा शिकवल्या जाणार आहे, मग जे की विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटीच्या बियॉन्ड आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी सरकारने हिंदी भाषा ही अपरिहार्य तुम्हाला मान्यच करावं लागणार आहे हे कुठंतरी सांगितलेलं आहे. साहजिकच आहे अशा सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी महाराष्ट्राचा आणि विशेषतः मराठी बाणा हा दुखवला जात आहे. कुठंतरी ह्या गोष्टीमधून त्याला दुय्यम स्वरूपामध्ये दर्जा दिला जात आहे मराठी भाषेला. त्यामुळं भारत सरकारने ह्या गोष्टीवर परत एकदा विचार करावी अशा प्रकारे सगळ्या स्तरावरून मागणी केल्या जात आहे. बघूया आपण काय होतंय आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये बदल केला जातोय. थँक्यू.